नमस्कार. जिल्हा बातमीमध्ये मी राम रोडगे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजकाल जर आपण पाहिलं तर वाचन संस्कृती ही वरचेवर कमी होत चालली असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आणखीन काही लोक असे आहेत की ते वाचनामध्ये आपला वेळ घालतात किंवा वाचन वाढवतात. तर असाच काहीसा एक वेगळा पुरस्कार जे की लातूर जिल्ह्यातल्या एका महिलेला मिळाला आहे. त्यातल्या त्यात खास करून उदगीर तालुक्यातील अर्चनाताई पैके यांना पुण्यामध्ये स्वप्नील कोलते साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तर नेमकं काय हा पुरस्कार आहे, कसं स्वरूप या पुरस्काराचं होतं आणि पैके ताई यांना या वाचनाबद्दल कशी आवड निर्माण झाली याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण खास त्यांची मुलाखत आज घेत आहोत. तर आपल्यासोबत आहेत अर्चनाताई पैके मॅडम. ताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे जिल्हा बातमीमध्ये. तर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला सांगा की हा जो तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे तर हा पुरस्काराचं स्वरूप काय होतं किंवा तुम्हाला वाचनाची आवड कधी लागली याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती सांगा. अच्छा, धन्यवाद सर. वाचनाची आणि या पुरस्काराची आपण दखल घेतली याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभार मानते. वाचनाचा हा जो पुरस्कार असतो हा सुद्धा मला माहीत नव्हता. वाचन ही माझी लहानपणापासूनची आवड होती आणि हा पुरस्कार स्वर्गीय दिवंगत लेखक स्वप्नील पाटील जे आहेत त्यांच्या नावाने आहे, स्वप्नील कोलते पाटील. आणि हा पुरस्कार न्यू इरा पब्लिकेशन म्हणून जे आहे पुण्याचं त्या पब्लिकेशनतर्फे दिला जातो. दरवर्षी त्यांनी एक वाचक निवडतात महाराष्ट्रातून. त्यासाठी ते जवळपास 3 ते 4 वर्ष त्या वाचकाला ऑब्झर्व करतात, भेटतात. त्या वाचकाला ते माहीत पण नसतं की आपलं काहीतरी ऑब्झर्वेशन होत आहे आणि त्यानंतर त्या वाचकाला ते पुरस्कार देतात. अतिशय चांगला पुरस्कार वाटला सर मला हा, कारण लेखकांनासुद्धा इतका मोठा पुरस्कार भेटत नाही आणि वाचकाला एवढा मोठा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार एक सन्मान चिन्ह, एक सन्मानपत्र आणि रोख 1 लाख रुपये कॅश आहे. सर, महाराष्ट्र शासनाचा एक लेखकासाठी जो पुरस्कार आहे उत्कृष्ट लेखक म्हणून तो सुद्धा 50,000चा आहे आणि वाचकाला इतका मोठा पुरस्कार देणारे नक्कीच अवर्णनीय गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि या पुरस्कारासाठी कुठेतरी माझी दखल घेण्यात आली आणि ते पण उदगीरसारख्या तालुक्यातील, अगदी पुणे, मुंबई, सातारा, सांगली हा सगळा म्हणजे एरिया सोडून जेव्हा मराठवाड्यामधला आणि उदगीरसारख्या बाँड्री असणाऱ्या गावातले जिथे भाषेचा वेगवेगळा प्रकार आहे, म्हणजे जिथे तेलुगू येतं, कन्नड येतं, मराठी येतं आणि हे सर्व मिश्रित होऊन आमची उदगीरची भाषा आहे की आपण येऊलालो, करलालो, बोललालो, खायलालो, हे लातूर उदगीरची ही भाषा आहे. तर या भाषेमध्ये जगणारी मी एक व्यक्ती असताना माझ्या फक्त वाचनाची दखल होऊन त्यांनी घेतली आणि मला हा पुरस्कार दिला. खरंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वाचकांना हा एवढा मोठा पुरस्कार दिला गेला आणि ते पण काहीच माहीत असताना. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यात जास्त आनंदी केव्हा झाले होते जेव्हा मी सर्वप्रथम आई झाले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे तो एक निर्मितीचा आनंद होता आणि त्याच्यानंतर जर कुठला एवढा अवर्णनीय असा आनंद असेल तर हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने मला पैसे दिले, ठीक आहे, पैसे हा एक मान आहे, सन्मान आहे, रोख रक्कम आहे, पैशाची व्हॅल्यू तर आहेच, पण त्याचबरोबर लाख मोलाची माणसं सुद्धा मला दिली आणि हे मी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मानते. आणि या सगळ्यासाठी सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना स्मरण करते. माझ्या वडिलांनी आणि आईंनी मला वाचनाची लहान असतानाच गोडी लावली. सुरुवात जी माझी झाली ती वाचन म्हणजे माझे पप्पा मला अगदी 1ली-2रीला असताना अहमदपूरच्या बसस्टँडवर, जे माझं माहेर अहमदपूर आहे, लातूर जिल्ह्यामध्येच अहमदपूर हा तालुका आहे आणि या ठिकाणी ते मला दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ते छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं घेऊन देत आणि ती वाचनासाठी आणि ती पुस्तके मी वाचत. त्याचबरोबर माझ्या पप्पांनी जवळपास मला वयाच्या 5व्या वर्षी हा पेपर दिला आणि त्याचे हेडिंग वगैरे त्यांनी मला वाचायला लावले. असं करत त्यांनी मला वाचनाची गोडी लावली. घरामध्ये आईला पण वाचनाची खूप आवड होती. अगदी 2री शिकलेली आई वाचनामुळं अतिशय चांगलं तिला सगळ्या गोष्टीतलं नॉलेज असे. ती स्वतः तर वाचायचीच, पप्पा पण वाचायचे आणि आम्ही सगळे मुलं पण वाचायचे. म्हणजे माझे 2 भाऊ पण वाचतात आणि मी पण वाचते. म्हणजे वाचन संस्कृती त्यांनी करत करत वाचन जागृती पण आमच्यामध्ये केली. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण आई वडील जे काही मुलामध्ये पेरतात ते नक्की रुजतं यावर माझा स्वतःचा सुद्धा ठाम विश्वास आहे. आणि त्यांनी मला वाचनाची गोडी लावली आणि मी एक एक पुस्तक वाचायला. जसं आपण म्हणतो ना की 7 बुटक्यांची कथा असायची.
7 बुटक्यांच्या कथापासून जी सुरुवात झाली ती माझी साने गुरुजींच्या श्यामच्या आईपर्यंत. म्हणजे ज्या छोट्या गोष्टींपासून मी सुरुवात केली ते अगदी आई वडील समजण्यापर्यंत. साने गुरुजींचं पुस्तक जो कोणी वाचतं श्यामची आई त्याला आई वडील पक्के कळतात. आणि त्याच्यानंतर माझं वाचन सुरू झालं. 6वीला असताना मी पहिल्यांदा सुरू इन्कलाब पुस्तक वाचलं, जे मृणालिनी जोशींचं होतं आणि भगतसिंगावर होतं. या पुस्तकाचा मला सगळ्यात चांगला परिणाम काय भेटला तर मला देशभक्ती काय आहे ते कळालं. 3 दिवस मी जवळपास झोपली नव्हती. माझ्या मनामध्ये खूप विचारांचं काहूर माजलं होतं. भगतसिंगाची जी ओढ होती मातृभूमीबद्दल ती मला खूप चांगली समजली. देशभक्ती काय असते ते मला त्याच वेळेस कळालं. आणि माझं काहूर केव्हा संपलं मनातलं की ज्या क्षणाला मला कळालं की ज्या भूमीवर भगतसिंग जन्माला आले होते त्याच भूमीवर मी सुद्धा जन्माला आले. म्हणजे आपल्या जन्मभूमीचं आणि मातृभूमीचं महत्त्व आपल्याला तेव्हा समजतं जेव्हा आपण असा एखादा देशभक्त समजून घेतो. असा इन्कलाब पुस्तक मला भेटलं 6वीला. तर 7वीला मला भेटलं मृत्युंजय नावाचं पुस्तक, जे माझ्या पप्पांनी मला आणून दिलं होतं आणि मी ते अतिशय मन लावून वाचलं. कर्णाची जी दातृत्वाची ख्याती आहे सगळ्यांकडे, तर ते जे देण्याची त्याची वृत्ती आहे ती माझ्या अंगामध्ये भिनली. त्याचबरोबर शिवाजी सावंतनी काय केलेलं आहे, मृत्युंजयामध्ये जेवढा कर्ण त्यांनी लिहिला त्यासोबत बाकीचे सुद्धा सगळे पात्र लिहिले आणि त्या पात्रांचं रेखांकित चित्र पण आहे त्या पुस्तकामध्ये. तर मला स्वतःला ड्रॉइंगची आवड होती, स्केचेसची आवड होती. ते पुस्तक जसजशी वाचत होती तसं त्या स्केचेसना सुद्धा मी माझ्याकडे उतरवत होती. त्या माझ्या स्मृती होत्या की ज्या मी स्वतःजवळ जपल्या आणि साठवल्या. आणि कर्णाकडून मी देण्याची वृत्ती खूप झाली. आज पण जेव्हा सगळे म्हणतात तेव्हा माझे मिस्टर म्हणतात की पर्समध्ये जेवढे पैसे तेवढे दुसऱ्यांना लगेच काढून देते. म्हणजे स्वभावामध्ये ते लहानपणीच भिनतं जेव्हा आपण एखादा विचार अंगीकारतो असं मला वाटतं. असं वाचत गेले मी. अगदी अमृतवेल जेव्हा वाचलं वि. स. खांडेकरचं त्यावेळेस त्यामध्ये पहिल्यांदा मी देवदत्ताची लायब्ररी वाचली. एखादी लायब्ररी प्रत्यक्षात पाहण्यापेक्षा जेव्हा आपण शब्दांकित लायब्ररी वाचतो तेव्हा मनामध्ये तशीच लायब्ररी आपल्याकडे सुद्धा असावी अशी एक सुप्त इच्छा जागृत होते. आणि आज ती सुप्त इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. म्हणजे पुस्तकांमधून आपण पुस्तकांची ओढ तर तयार करतोच, परंतु पुस्तक आपल्यासोबत जगावेत, ते आपल्यासोबत असावेत ही ओढ सुद्धा लहानपणीच लागली असं अमृत मला वाटलं. त्यानंतर बरीचशी पुस्तकं माझ्या वाचनात आली. त्याच्यामुळे एक एक व्यक्तिरेखा जगताना मी ह्या सगळ्या अभ्यासल्या आणि त्यामध्ये पुस्तकामध्ये रममाण होत गेली. अशा पद्धतीने तुम्हाला वाचनाची आवड लागली. हां. आता आम्हाला सांगा की यामध्ये पुरस्काराची जी निवड झाली, जी निवड करण्याची पद्धत जी होती म्हणजे नेमकं काय होतं? हां, यामध्ये यासाठी आहेत इरा पब्लिकेशनच्या अमृता तांदळे मॅडम, ज्या या पब्लिकेशनच्या सर्व आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षीचा सुद्धा वाचक आमचा अगोदरच फिक्स आहे. आम्ही त्या व्यक्तीसाठी 4 वर्ष अगोदर आम्ही ऑब्झर्वेशन करतो, त्या व्यक्तीला कळू न देता. म्हणजे तो व्यक्ती निस्वार्थी भावनेनं करतोय का, त्याच्यामध्ये त्या काही स्वार्थ आहे का, किंवा त्याचं वाचन कसं आहे, त्याचं लिखाण कसं आहे आणि त्याचं तो स्वतःपुरतंच वाचतोय का, दुसऱ्यांना पण वाचनासाठी काही सांगतोय का, आणि या पाठीमागची त्याची भूमिका काय आहे, वाचन कसं आहे, या सगळ्या गोष्टींना ते महत्त्व देतात. परंतु त्यांचा जो आलेख आहे तो त्यांच्याकडे आणि त्यांच्या कंपनीकडेच आहे की कशा पद्धतीने त्यांनी एखादा निवडतात ते त्यांच्याकडेच आहे. तुम्हाला मिळालेला कितवा पुरस्कार आहे? हा त्यांचा 3रा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार मोईन के म्हणून एक आहे जो विदर्भातील आहे, त्यांना भेटलेला आहे. दुसरा पुरस्कार हा माझ्या मताने बारामतीचे आहेत, शिवाजी मोहिते म्हणून आहेत, त्यांना भेटलेला आहे, जे तिथला वाचनकट्टा पण चालवतात. आणि जो मोईन के जो आहे तो वाचनाच्या बाबतीमध्ये अगदी त्याचं खूप चांगलं त्याचं स्वतःचं आहे, तो स्वतः तर वाचतो पण दुसऱ्यांना पण वाचायला उद्युक्त करतो आणि पुस्तकं पोहोचतो पण, असा एक अगदी यंग मुलगा आहे. आणि 3री मी आहे. मला सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली सर की आपण काय करतो, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने थोडंफार दिवस आपण काहीतरी करतो, परंतु स्वप्नील कोलते पाटील ही जी व्यक्ती आहे ती म्हणजे एक दिवंगत लेखक आहेत, ज्यांचं मुकंदर नावाचं पुस्तक आहे, ज्यांची उन्हाळ नावाचा कविता संग्रह आहे. जो कोणी जाणतो ते त्यांच्यासारखा इतिहास अभ्यासक झाला नाही असं सांगतो. अशा या मित्राचा मृत्यू अचानक झाला ॲक्सिडेंटली. तर या मित्र जर जगला असता तर त्याचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले असते. तर आज तो नाही आहे पण त्याचे विचार जगवायला पाहिजेत. हे कुठंतरी लेखक उद्योजक शरद तांदळे सरांना वाटून गेलं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने एखादा सन्मान देण्यापेक्षा स्वतःच्या मित्राला
त्याला जागृत ठेवण्यासाठी, त्याला जगवण्यासाठी, त्याच्या विचारांना पुढे आणण्यासाठी म्हणून त्यांनी मित्राच्या नावानेच हा पुरस्कार आहे. ही मला खूप चांगली गोष्ट वाटली सर, कारण आज 10 दिवस झाले तर कोणी कोणासाठी काही करत नाही. हा, परंतु कायमचा हा पुरस्कार आहे, लक्षात राहतो लोकांच्या. हा, तर त्यात आम्हाला सांगा की तुम्हाला हा पुरस्कार तर भेटलाय, खूप चांगले, म्हणजे अभिनंदन तुमचं. एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला भेटलाय. तुमचं नाही तर लातूर जिल्ह्याची स्वाभिमान अभिमानाची गोष्ट आहे, पूर्ण महाराष्ट्रातून आहे. मला हा अभिमान आहे की माझ्या उदगीरला हा भेटला. तर दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हटलात की तुम्हाला वाचनाची आवड तुमच्या आईवडिलांकडून किंवा पालकाकडून भेटली. तर आजकालच्या पालकांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे त्यांच्या पाल्यांसाठी त्यांनी काय करायला पाहिजे नेमकं? कुठेतरी वाचन संस्कृती हरवल्यामुळे कुठं हे जे नवीन जी घटना घडते समजा, तर त्याचाच तर दुष्परिणाम नाही असं वाटत नाही आपल्याला. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी आपल्या पाल्यांसाठी काय शिक्षण दिलं पाहिजे? अच्छा सर, मला असं वाटतं की आजकाल सगळ्यात महत्त्वाचं की मोबाईलपासून मुलांना दूर जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवावं आणि स्वतः पण राहावं. आणि मोबाईलपेक्षा जर मुलांना वेळ दिला तर खूप चांगलं होईल. जसं आपल्या लहानपणी आपले आईवडील गोष्टी सांगायचे, आपल्या आजी आपल्याला गोष्टी सांगायच्या, तसं मुलांना जर आपण वाचन केलं तरच आपण सांगू शकतो. आपण जर वाचलो तरच आपण त्यांना काही सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं सर, वर्तमानपत्र वाचणं बंद झाले आणि 90% स्त्रिया वर्तमानपत्र वाचत नाहीत. तर नुकतंच तुम्ही आता ऐकलात की अर्चनाताईंनी काय सांगितलं की सुरुवातीला पालकांनी वाचलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या पाल्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही वाचन करा, मोबाईलचा वापर टाळावा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अर्चनाताईंचं आणखी एक वेळेस आपण अभिनंदन करूया. ते तुमचं आणखी एक वेळेस अभिनंदन, खूप खूप स्वागत तुमचं म्हणजे ह्या चॅनलमध्ये आम्ही करतो. धन्यवाद.